आजची पत्रकार परिषद छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणाच्या नावाखाली होत असलेली दडपशाही व त्यातनं सर्वसामान्यांचं झालेलं नुकसान, बाजारपेठेचं झालेलं नुकसान, रोजगाराचं झालेलं नुकसान, अनेकांना राहण्यापासून वंचित करून रस्त्यावर आणण्याचा पाप या महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला। या पार्श्वभूमीवर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेने कारवाई केली व ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका कारवाई करणार यासाठी सर्व ठिकाणी जाऊन सर्वांशी चर्चा करून एक ड्राफ्ट आम्ही त्या ठिकाणी तयार केला होता। आपण सर्वजण या कारवाईचे साक्षीदार आहात। मला आपल्या माध्यमातून काही प्रश्न या ठिकाणी विचारायचे ते मी राज्य सरकारला त्या ठिकाणी विचारले। अतिक्रमण कारवाई म्हणजे काय? अतिक्रमण मध्ये एखाद्या शासकीय जागेवर कोणी अनधिकृत बांधकाम केलं असेल त्याला आपण अतिक्रमण म्हणतो। परंतु शहरामध्ये काही लोकांनी जागा खरेदी केल्या, काही बॉन्डवर असतील, काही रजिस्ट्रीच्या असतील, काही लोकांनी गुंठेवारी केली, काही बांधकाम परवाना घेतला, काही एनए केलं। मुकुंदवाडी, चिकलठाणा, हरसूल, पळेगाव, मिठमिठा हे सर्व परिसर नंतर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले। यांना त्या काळाच्या गावठाण, त्या काळाच्या ग्रामपंचायतीच्या नोंदी आहेत, ते नंतर शहरामध्ये समाविष्ट झाले। या सर्व गोष्टींना बघता महानगरपालिकेने बेधडकपणे कारवाई केली। आपल्या माध्यमातून एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे, ही कारवाई करत असताना कृपया त्यांनी अतिक्रमण कारवाई याला म्हणू नये। कारण एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं स्वतःचं मालकीचं घर आहे आणि त्याच्या घरासमोरची रुंदी जर 3 वेळेस वाढवली, शहरामध्ये आतापर्यंत 3 नकाशे अस्तित्वात आले। पहिल्या नकाशाला रुंदी वेगळी होती, दुसऱ्या नकाशाला रुंदी वेगळी, तिसऱ्या नकाशाला रुंदी वेगळी आहे। या तिन्ही रुंदी जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बदलाल, विकासाच्या नावाखाली बदलाल, तर माझी व शहरातील नागरिकांची जबाबदारी नाही की प्रत्येक वेळेस आम्ही आपल्याला मोफत मध्ये जागा द्यावी। महानगरपालिकेकडून काय अपेक्षित होतं? क्रमांक 1, जो नवीन नकाशा आज प्रसिद्ध झालेला आहे परंतु तो अंतिम स्वरूपात आलेला नाही, तो अंतिम स्वरूपात यावा याची वाट पाहायला पाहिजे होती। क्रमांक 2, जर तुम्हाला रस्त्याची रुंदी वाढवायची होती, वेट वाढवायची होती, तर त्या लोकांना तुम्ही नोटीस दिल्या पाहिजे, अधिग्रहणाची प्रक्रिया पार पडली पाहिजे। हे मी म्हणत नाही। संभाजीनगर हायकोर्टाच्या खंडपीठाचे 2 आदेश त्या ठिकाणी आहेत। 1 क्रमांकाचा आदेश हरसूल या ठिकाणी मिळाला, 2 क्रमांकाचा आदेश चिकलठाणा, मुकुंदवाडी या ठिकाणी मिळाला। कोर्टाने देखील सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे लोकांना मोबदला द्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी जागा अधिग्रहण करून कारवाई करा। माझ्या माहितीप्रमाणे नारेगावच्या तोडणीपर्यंत कुठल्याही नागरिकाला नोटीस देण्यात आलेली नाही। कोणत्याही ठिकाणी शासकीय मोजणी करण्यात आली नाही। प्रायव्हेट कन्सल्टंट लावून त्या ठिकाणी रस्त्याची मोजणी करून त्याची रुंदी तुम्ही ठरवली आणि रुंदी करून बिनधास्त तुम्ही बुलडोझरने आमचे घर पाडले। क्रमांक 3 चा मुद्दा, कोणालाही तुम्ही अद्याप रुपयाचा मोबदला दिलेला नाही, यावर महानगरपालिकेने स्पष्टीकरण देणं अपेक्षित होतं। मी त्यांना वारंवार आवाहन करत होतो, परंतु त्यांनी कुठलीही कारवाई त्याच्यात न करता दडपशाही दहशतीप्रमाणे आमचे घर तोडले। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मी भेट घेतली। साहेबांना मी विनंती केली, विनंतीमध्ये की रस्त्याची रुंदी वेळोवेळी वाढली याच्यामध्ये नागरिकांची चूक नाही। खंडपीठाने आदेश दिला त्याप्रमाणे तुम्ही कारवाई केली नाही, ही चूक महानगरपालिकेची झाली। तसेच एक गंभीर प्रकार मी साहेबांच्या लक्षात आणून दिलं की शहरामध्ये अनेक प्रॉपर्टीजचे वाद आहेत आणि ते वाद
जमीन मालकाचे आहे, भाडेकरांचे आहे, कुठे एखाद्या शासकीय जमिनीशी संबंधित आहे, परंतु अशा ठिकाणचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना बिल्डर्सला किंवा जमीन मालकाला ती जागा मोकळी करून देण्यासाठी किंवा एखाद्याला जागा मोकळी करून देण्यासाठी देखील त्या ठिकाणी बेधडकपणे कारवाई करण्यात आली. दुसरा हेतू जो महानगरपालिकेचा होता की शहरामध्ये टीडीआरचे दर वाढत चालले होते. बिल्डर्स असोसिएशनला मी आरोप करणार नाही, बिल्डर्स असोसिएशन चांगलं काम करते, परंतु काही बिल्डर्स ज्यांना फुकटमध्ये घेण्याची सवय आहे अशांच्या सांगण्यावरून टीडीआर शहरामध्ये स्वस्त व्हावा म्हणून कारवाई झाली का? क्रमांक 2चा प्रश्न मी उपस्थित केला. क्रमांक 3चा मी प्रश्न उपस्थित केला, तो विशेषतः माझा पडेगाव मिठा परिसरासाठी होता की घाईघाईने तुम्हाला रस्त्याचं भूमिपूजन करायचं, त्यासाठी तुम्ही माझ्या भावांना बहिणींना रस्त्यावर आणलं का? आणि क्रमांक 4चा मी प्रश्न उपस्थित केला की सर्व प्रक्रिया होत असताना महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्या अधिकाराचा वापर केला? मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो. अतिशय गंभीररित्या, गंभीरपणे, शांतपणे त्यांनी माझं म्हणणं तासभर ऐकून घेतलं. मी त्यांना सांगितलं, उदाहरण आपण जालना रोडचं घेतलं तर जालना रोडच्या नकाशामध्ये रुंदी 45 मीटर आहे, नवीन नकाशामध्ये 60 मीटर झालेली आहे आणि 60 मीटर करताना इंडस्ट्री झालेले एकाच बाजूने त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे. तसंच पडेगाव सारख्या परिसरामध्ये जरी रुंदी 60 मीटर असेल परंतु तुम्ही अधिग्रहण केलेलं नाही. संजय नगर चा परिसर जो आहे इकडचा संजय नगर जालना रोडचा, तिथले बांधव पण आलेले आहे की संजय नगर हा स्लम डिक्लेअर आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही स्लम डिक्लेअर असताना टॅक्स लोक भरत असताना तुम्ही त्या ठिकाणी पाडून टाकलं. त्याच्यामध्ये देखील पर्याय होऊ शकत होता. ऑलरेडी त्या ठिकाणी ग्रीन बेल्टचा एरिया तो रस्ता घेता येऊ शकत होता, परंतु त्या रुंदी वाढली. रुंदी वाढल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्या लोकांचं काढलं. मग भवानीनगर चंपा चौकचा जो विषय आहे त्या ठिकाणी 30 मीटरची रुंदी आता 18 मीटर झालेली आहे, रिवर्स झालेली आहे, परंतु त्या ठिकाणी देखील आपण नोटीस दिलेली नाही. लोक भयभीत वातावरणात आहे. आपले अधिकारी एखाद्या फिल्म ऍक्टर प्रमाणे शहरामध्ये टोप्या घालून फिरतायत, दहशतीचं वातावरण निर्माण करताय आणि वाटेल त्याच्या घराकडे चक्कर मारताय. लोकांना झोप येत नाही, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि मी जबाबदारीने सांगतोय, मोठा प्रकल्प कंचनवाडी नक्षत्रवाडी भागामध्ये येणार आहे. ज्या ठिकाणी शासनाने 18 मीटरचा रस्ता केला म्हणजे हा नकाशा दोन्ही बाजूने महापालिका आयुक्त फिरवतोय. कंचनवाडी नक्षत्रवाडी भागामध्ये नागोलीकडे जाणारा रस्ता 18 मीटर आहे, परंतु त्यांनी ठराव घेऊन 36 मीटरची मागणी केली. कोणत्या बिल्डरला मोठा रस्ता तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही 36 मीटर या ठिकाणी करताय आणि गरीबाचे घर पाडताय? याचं उत्तर देखील महानगरपालिका आयुक्तांनी द्यावं. जालना रोडला 45 से 60 लिहिलं, त्याचे तुम्ही बिना नोटीस पाडलं. नारेगाव सारख्या ठिकाणी तुम्ही रस्त्याची रुंदी वाढवली, त्या ठिकाणी तुम्ही पाडलं. मी या ठिकाणी ठामपणे महानगरपालिकेला सांगतो, ही मोहीम तुम्ही तात्काळ थांबवावी. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिलेला, माननीय मुख्यमंत्र्यांकडे जो मी विषय मांडला, विषयामध्ये मी असं सांगितलं, छत्रपती संभाजीनगर येथे महानगरपालिका रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली करत असलेल्या बंडेशाहीकडे लक्ष वेधणे आणि सर्वसामान्य नागरिकांना जमीन अधिग्रहणाचा मोबदला मिळवून देण्याबाबत विनंती करण्याबाबत याच्यावर माननीय महानगरपालिका आयुक्तांना साहेबांनी आदेश केला. आता एक हर्सूलचा विषय तुम्हाला सांगायचा राहिला. हर्सूलमध्ये 2 वर्षापूर्वी G20 ज्यावेळेस झालं, नागरिकांचे घर तुम्ही अधिग्रहण केले. अधिग्रहण केल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने यादी प्रसिद्ध करण्यात आली. लोकांना मोबदला मिळाला. जी प्रक्रिया मी मागणी करत होतो ती प्रक्रिया, लोकांना मोबदला मिळाला, लोकांना पैसे मिळाले आणि आज तुम्ही बिना नोटीस त्या ठिकाणी पाडायला चालले. म्हणजे तीच महानगरपालिका, तेच शासन 2 वर्षापूर्वी मोबदला देतं आणि तीच महानगरपालिका तेच शासन आज 2 वर्षानंतर लोकांचे घर पडायला निघतं. हे कोणाच्या दबावाखाली या ठिकाणी काम चालू आहे? हा सुलतानी कारभार कोणाच्या सांगण्यावरून आहे? दंडेलशाही कोणाच्या सांगण्यावरून आहे? असे प्रश्न मी राज्य सरकारला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शन लावून दिले. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी परत एकदा आभार मानतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आयुक्त महानगरपालिका तात्काळ तपासून कारवाई करावी आणि ज्या आम्ही मागणी केली होती त्याच्यावर त्यांनी आदेशित केलेला आहे
की ताबडतोब जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया करून लोकांना मोबदला त्या ठिकाणी देण्यात यावा। त्यामुळे संभाजीनगरमधील कोणत्याही नागरिकांनी आता दास्तावून जायचं नाहीये। मी महानगरपालिका आयुक्ताला तुमच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही हायकोर्टाचं ऐकलं नाही, तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकणार का? जर तुम्हाला वाटत असेल की माननीय मुख्यमंत्री यांचं ऐकावं, कायद्याने ऐकलं पाहिजे। जर तुम्हाला दंडशाही करायची असेल तर इथून 5 दिवसाचा वेळ आम्ही सर्वजण करण्यात येतो। या 5 दिवसामध्ये त्यांच्याकडनं काय कारवाई अपेक्षित आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आदेश केला त्याप्रमाणे तात्काळ मुकुंदवाडीपासून तर पडेगावपर्यंत सगळ्या शहरामध्ये जिथे जिथे तुम्ही पाडलं त्याची यादी प्रसिद्ध करा। त्या लोकांना मोबदला मार्केट रेट प्रमाणे दुप्पटीचा द्या। ज्या ठिकाणी तुम्हाला पाडायचंय पहिले शासनाकडून त्या नकाशाचं कन्फर्मेशन घ्या, तो नकाशा अंतिम स्वरूपात येऊ द्या, फायनल होऊ द्या, त्यानंतर तुम्ही पुढची कारवाई करा। इथून 5 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतो। 5 दिवसामध्ये तुम्ही जर ही कारवाई थांबवली नाही तर आम्ही तुम्हाला शहरामध्ये फिरू देणार नाही, हे स्पष्टपणे नागरिकांच्या वतीने माझं त्यांना सांगणं आहे। कारण तुम्हाला कुठलाही अधिकार नाही, शासन गांभीर्याने घेतंय, राज्याचे मुख्यमंत्री गांभीर्याने घेताय, राज्याचे मुख्यमंत्री आदेशित करतायत की ज्या नागरिकांचे तुम्ही घर पाडले त्यांना तात्काळ मोबदला द्या आणि प्रक्रिया फॉलो करा। हायकोर्ट तुम्हाला 2-2 वेळा सांगतंय शासकीय जमिनीवर अतिक्रमण असेल तर त्या लोकांना देखील स्थलांतरित करावं, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्ही घर द्यावे। कलेक्टर ऑफिस समोर लोक आरसूचे बसलेत, त्या माता भगिनी रस्त्यावर बसल्यात, त्यांना तुम्ही घर देणार नाही, त्यांची तुम्ही व्यवस्था करणार नाही, ही कुठल्या प्रकारची दादागिरी आहे याचं उत्तर महानगरपालिकेने द्यावं। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून स्पष्ट करतो, राज्य सरकारने स्पष्ट आदेश दिलेले आहे की अधिग्रहणाची कारवाई करावी, नागरिकांनी याच्यामध्ये भयभीत राहता कामा नाही। दुसरा महत्वाचा मुद्दा, मी थोडी माहिती घेतली, जवळपास 18 करोड रुपये पोलीस प्रशासनाचे जुनेच महानगरपालिकेला देणं बाकी। म्हणजे महानगरपालिकेने जो पोलीस बंदोबस्त घेतला त्याचे जुनं पेमेंट त्यांनी 18 करोड रुपये केलं नाही, आता नवीन किती असेल। त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त देणार असाल त्या ठिकाणचे नकाशे आपण तपासावे, माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आपण तपासावे, नागरिकांचं काय म्हणणं आपण तपासावं व राज्याचे मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिला हे आपण तपासावं। त्यानंतर पोलीस बंदोबस्त द्यावा। तुमचे जुनेच 18 करोड रुपये बाकी आहे ते पब्लिकचे पैसे, ते कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला डुप्लिकेट बिल काढण्यासाठी पैसे नाही, ते पैशाची वसूल देखील पोलीस प्रशासनाने करावी अशी मी देखील त्यांना विनंती करतो। आणि राज्य सरकार माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि कोणीही भयभीत राहू नये असे मी सर्वांना आवाहन करतो। हे बघा, लोकांनी अनेक ठिकाणी महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी घेऊन काम केलेले, आता माझ्या बसले यांच्याकडे परवानगी तर यायचं तुम्ही तोडलं, असे अनेक प्रकरण आहेत शहरामध्ये। हे करत असताना महानगरपालिकेकडनं काय अपेक्षित होतं, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी तुम्ही एक तर पावसाळा निवडला, ठीक आहे, पावसाळा तुम्ही निवडला, तुम्हाला वाटलं तर तुम्ही नकाशे घेऊन त्या नागरिकांशी संवाद करायला पाहिजे होता, त्यांचा मोबदला तुम्ही डिसाईड करायला पाहिजे होता। आता चिकलठाण्यामध्ये ह्याच महानगरपालिकेचे आयुक्त बंड साहेब होते, त्यांनी मोबदला दिला, मुख्यमंत्रीला मोबदला दिला, आस्तिक कुमार पांडे असताना त्यांनी मोबदला दिला। म्हणजे महानगरपालिके संजय आपले चव्हाण साहेब असताना जिल्हाधिकारी त्यांनी मोबदला दिला। हे स्पष्टपणे डिसाइडेड आहे की कोणाला तुम्ही भूमिहीन करू शकत नाही, मोबदला देण्याची प्रक्रिया आहे। आमची मागणी रस्ता करू नका ही नाही, रस्ता तुम्ही ताकदीने करा, परंतु रस्ता करण्यापूर्वी जे रस्त्यामध्ये ज्या लोकांचे घर येत आहेत त्यांना किमान तुम्ही मोबदला द्या, त्यांच्याशी चर्चा करा। म्हणजे एकाला एक नाही, दुसऱ्याला एक नाही। अनेक ठिकाणी आता स्वतः महानगरपालिका आयुक्तांचा जो बंगला आहे तो किती फूट रोडवर आहे, तुम्ही पूर्ण त्या घरावर पाडत आले ताज हॉटेलपासून, त्यांच्या घराकडे तुम्ही बंद केलं का? महानगरपालिका आयुक्त त्या ठिकाणी राहता म्हणून तुम्ही ते कंपाऊंड वॉल तोडणार नाही का? अनेक शासकीय कार्यालय महसूल रोडवरती जेल आहे, जेलला तुम्ही जेलची कंपाऊंड तुम्ही तोडली का? अरे म्हणजे स्वतःच ज्या ठिकाणी आहे ते पाडायचं नाही। एखाद्या मोठ्या माणसाची वास्तविकता असेल तर तुम्ही ती पाडायची नाही। 18 मीटरचा रस्ता तुम्ही 36 मीटर करण्याचा आग्रह धरायचा, शासनाने 30 चा 45 केला तर तुम्ही त्याला मोबदला द्यायचा नाही, एक दिशा तुम्ही ठरवावी। महापालिका आयुक्तांकडून मला अपेक्षित नव्हतं, त्यांनी ते चांगलं काम करत होते, त्यांनी अनेक निर्णय शहरासाठी घेतले, परंतु अचानक मध्ये त्यांना काय घडलं की ते कायद्या
पॅक करून कपाटामध्ये त्यांनी ठेवला. याचे उत्तर माझ्यापेक्षा जास्त ते देतील. त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचे पालन करावं. ही कारवाई थांबवून मी स्थगिती म्हणत नाही, मी म्हणतो ही कारवाई त्यांनी तात्काळ थांबवून आतापर्यंत तोडफोड केली. माझा तर स्पष्टपणे एक आरोप आहे. मला एक प्रश्न असा आहे की त्यांच्याकडे यादी आहे का नाही. जसं चिकलठाणा मुकुंदवाडीच्या लोकांचे तुम्ही घरं काढले उदाहरण, त्यांची यादी तरी तुमच्याकडे आहे का? तिथे कोणाचे घरं होते, नोटीस दिली असती, मार्किंग झाली असती, तर किमान आपल्याकडे डेटा रेडी असता की रवी कावडे यांचं घर चाललंय, मग रवी कावडे यांचं किती स्क्वेअर फीटचं घर गेलं, मग त्यांची तडजोड झाली असती. मग ते म्हटले असते की मला बाजारभावाप्रमाणे पैसे द्या. त्या भागातले 60-70% लोक तयार झाले असते, 30 नसते झाले तर ते न्यायालयात गेले असते. परंतु तुम्ही रेकॉर्ड पण त्या ठिकाणी बोलावलं नाही. बिनधास्तपणे तुम्ही तोडफोड केली तर तुम्ही तोडफोड थांबवा. तुम्ही शासनालाही कदाचित मान्य होणार नाही, हे मॉरलही मान्य नाही, आणि असं तुम्ही वागू नका. आणि वारंवार सातत्याने काल्पनिक मुद्दे समोर आणले जात आहे की आम्हाला रस्ते मोठे करायचे, विकास करायचा आहे. माझं स्पष्टपणे या ठिकाणी अजून एक आरोप आहे की नॅशनल हायवेच्या नॉर्म्स प्रमाणे 60 मीटरचा रस्ता असेल तरच महानगरपालिकेला गडकरी साहेब पैसे देऊ शकतात. मी गडकरी साहेबांची देखील भेट घेणार आहे, त्यांना देखील मागणी करणार आहे की कॉन्ट्रॅक्टर्सला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी 60 मीटरचा आग्रह महानगरपालिकेने धरला, ज्याच्यामुळे हजारो कोटी रुपये शहरात येतील आणि त्याच्यामध्ये टेंडर हे मॅनेज केले जातील आणि त्याच लोकांना कामं भेटतील. हे पण यामागचं सत्य आहे, हे पण आपण सर्वांनी लक्षात घेऊ. आता मला एक सांगा, माझ्या बाजूला हे बसले रवी कावडे यांच्या आजूबाजूचे घर पाडले, यांचे व्यावसायिक मालमत्ता होते, घर होते. घर आहे, विषय काय आहे की तुम्हाला असा अधिकार आहे का? कायदा म्हणतो ना पहिले तुम्ही व्यावसायिक मालमत्ता पाडा. कायदा काय म्हणतो, सुप्रीम कोर्ट काय म्हणतो? सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की तुम्ही जर एखादी संपत्ती घेत असाल तर त्याला तुम्ही अधिग्रहण करा. आणि राहिला बिल्डर्सचा विषय, तर याचं उत्तर महापालिका आयुक्तांनी द्यावं. आज जो TDR 150-200 रुपये स्क्वेअर फीट आहे, उद्या 5-10 लाख स्क्वेअर फीट TDR मार्केटला आला तर सप्लाय डिमांड मध्ये तो TDR 50 रुपये कोणी घेईल? आणि माझा अजून एक प्रश्न आहे, माझं घर जर 6 फूट जात असेल, माझी छोटी झोपडी आहे, 2 रूम मध्ये मी राहतो, 1 रूम किचन मध्ये, माझ्या घराची रुंदी 6 मीटर आहे, मग 6 मीटरचा TDR घेण्याचं कायद्यात तरी तरतूद आहे का? कोण बिल्डर माझ्याकडून 6 मीटरचा TDR घेतली तर झालो ना भिकारी. अहो म्हणजे तुम्ही आम्हाला रस्त्यावर बी आणणार, तुम्ही आमची दादागिरी करून जागा बी घेणार, आणि तुम्ही आम्हाला साधा मोबदल्याची नोटीस देणार नाही, आणि तुम्ही आम्हाला मोबदला देणार नाही, आणि आम्ही प्रश्न विचारला तर तुम्ही विकास म्हणणार. त्यामुळे माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे त्यांना की विकास याला आमचा विरोध नाही, रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही, परंतु तुम्ही पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, 5वा 1000 टप्पे करा. परंतु ते टप्पे करत असताना ज्यांचे घरं बाधित होत आहे, ज्यांच्या मालमत्ता बाधित होत आहे, त्यांना तुम्ही मोबदला द्या, त्यांना नगद स्वरूपाचा मोबदला द्या. TDR आम्हाला नको. ज्या बांधवाला TDR पाहिजे असेल ती त्याची चॉईस आहे, महापालिका ठरवू शकत नाही. आणि याच महापालिकेला मला आठवण करून द्यायची की ज्या दिवशी राज्य सरकारने हा पार्कली प्लॅन पब्लिश केला तर महापालिकेचे स्टेटमेंट तुम्ही छापले की त्यांनी सांगितलं याच्यात अनियमितता झाली, सरकारने रस्ते बदलले, सरकारने वेगळ्या पद्धतीने केलं. मग जर नकाशा फायनल नसेल तर तुम्हाला कोणी स्वप्नात घेऊन सांगितलं का? आणि जर तुम्ही एकीकडे कारवाई करता तर महानगरपालिकेमध्ये जे शेकडो फायली आज पेंडिंग आहे घराच्या बांधकाम परवानगीसाठी, नवीन रस्त्याच्या नियमाप्रमाणे, नवीन आरक्षणाप्रमाणे, मग त्या बांधकाम परवानग्या तुम्ही का नाही दिल्या याचं उत्तर तुम्ही द्या. की जर आता पप्पू पवार म्हणून हर्सूलचे रहिवासी आहेत, त्यांनी मला संपर्क केला, ते म्हणजे नवीन नकाशामध्ये माझी जागा वाणिज्य झालेली आहे, रहिवासी झालेली, मी महापालिकेत अर्ज केला, परंतु ते मला सांगतात की अजून प्लॅन पब्लिश नाही, आम्ही तुम्हाला देऊ. वाजिद जागीरदार म्हणून आझाद चौकचे आयुष जागीरदार, त्यांनी मला संपर्क केला, त्यांनी मला सांगितलं कि नए नक्शे में हमारा आमचं घर आता रेसिडेंट झालंय, पण महापालिके में गए तो बोलते नया प्लान पब्लिश नहीं है, हम परमिशन नहीं देंगे. म्हणजे एका नकाशाला तुम्ही तोडमोड करता, एक बाजू तुम्ही धरता की परमिशन देता येत नाही, एकीकडे तुम्ही सांगता रस्ता बडा होगा, चलो चलो निघलो. शासनाने अनेक ठिकाणी SRA मध्ये मुंबईला काय कारवाई होती, अरे झोपडपट्ट्याला तुम्ही रेग्युलराइज करून घरं देताय, प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे कोणी बिना घराचं राहणार नाही, आणि तुम्ही बिंदासपणे घरं पाडताय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि दुर्दैव आहे की अशी गोष्ट शहरातले सर्वजण उघड्या डोळ्याने बघतात.
धार्मिक स्थलों के बारे में हाँ? न्यायालयाचे आदेश ऐकलेला नाहीये मुख्यमंत्र्यांचा ऐकलेला. हे बघा, त्यांनी न्यायालयामध्ये माझ्याकडे काही कॉपीज आहे, तुम्हाला देतो. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे एका ऑर्डरमध्ये की माननीय महानगरपालिकेने जे स्टेटमेंट केलं की आम्ही कायद्याचं पालन करू, त्यांनी आश्वासित आम्हाला केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणेच कारवाई करू. सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स काय आहे की एखाद्याचं अनधिकृत जरी घर असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही नोटीस द्या, त्याला वेळ द्या आणि नंतर जागा अधिग्रहण करा. हायकोर्टाचं तुम्ही ऐकलेलं नाही. ते वारंवार एकच सांगता की जे इलिगल घर आहेत ते आम्ही तोडू. अरे इलिगलचा अर्थ काय? गुंठेवारी कशाला काढली शासनाने? तुम्ही रेग्युलराइज करू शकत नाही का? लोक पैसे भरतील. हे कुठल्या तरी बिल्डर्सच्या सांगणं चालू आहे असं माझं मत आहे की छोटे छोटे घरांचे स्कीम अनेक प्रोजेक्ट शहरामध्ये आले, त्यांचे घरं विकल्या जावे याच्यासाठी आहे का? TDRचे पैसे कमी करण्यासाठी आहे का? का कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सला कमिटमेंट केली महापालिका आयुक्तांनी की तुम्हाला रस्त्याचे टेंडर देतो याच्यासाठी आहे का? हे आम्ही 5 दिवस वाट बघू. मुख्यमंत्र्यांचं त्यांनी ऐकावं, ही मोहीम थांबवावी. ही मोहीम याच्यासाठी थांबवावी की तुम्ही आतापर्यंत तोडफोड केली, त्याचा मोबदला द्या, परत तुमची कारवाई सुरू करा. लोकांना मोबदला द्या, लोक घरं द्यायला तयार आहे, जागा द्यायला तयार आहे, दुपटीने पैसे द्या. तुम्ही पैसे पण देणार नाही, दादागिरी लोकांच्या घरी मार्किंग करशाल, सकाळी वाटेल त्यावेळेसून तोडून टाकशाल. नारेगावला तुम्ही काय केलं? मार्किंग केली, 4 तासात तोडलं. अरे कुठला कायदा हे? महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात हे चालणार नाही. आम्ही कायदा हातात घेणार नाही, परंतु कायद्याप्रमाणे तुम्हाला कारवाई करण्यासाठी भाग पाडू. आणि आपण जो प्रश्न विचारला की ते माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकतील की नाही, ते माननीय मुख्यमंत्री हे ठरवतील की 5 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावर काय कारवाई करा. माझा लेखी आदेश आहे, त्याची प्रत मी आपल्याला देतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लेखी माझ्या पत्रावर त्यांना जो मुद्दा गंभीर वाटला त्याला अंडरलाईन केली आणि त्यांना जो गंभीर मुद्दा वाटला आणि त्यांनी आयुक्तांना सांगितलं की आयुक्त महानगरपालिका तात्काळ तपासून, माझं जे म्हणणं आहे कारवाई करावी, तपासून कारवाई करावी. म्हणजे तुम्ही जी तोडफोड केली ती लिगल आहे का इलिगल आहे, आणि कारवाई करावी. जो मोबदलाचा जो माझा पॅराग्राफ होता त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करावी असे आदेश त्यांनी दिले. क्षणाचाही विलंब त्यांनी लावला. मी तुम्हाला नकाशे दाखवू शकतो शहरामध्ये. आता गुंठेवारी पडेगावचे लोक आले, पडेचे लोक आले, यांना परवानगी असल्याने तुम्ही घर तोड. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यावर आवाज उठवणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन, आम्ही विकासाच्या विरोधात नाही. विकास याला म्हणतात की प्रत्येकाला न्याय झाला पाहिजे. माझं घर पडून विकास तुम्ही करू शकत नाही, मला रस्त्यावर आणून तुम्ही विकास करू शकत नाही, बिल्डर्सला TDRचे रेट कमी करून उपलब्ध करून तुम्ही विकास करू शकत नाही, भविष्यात कॉन्ट्रॅक्टर्सला रस्त्याचे मोठे टेंडर द्यायचे म्हणून तुम्ही विकास करू शकत नाही. विकास म्हणजे लोकांना लागणाऱ्या सुविधा. मी परत एकदा आपल्याला सांगतो की रस्त्यावर रुंदीकरणाची मोहीम त्यांनी राबवावी. परंतु मग असं कायद्यात नाही का की माझं घर रस्त्यात जात असेल म्हणून मग मी ते शहर सोडून चालले जावं का? माझा मुद्दा आहे रस्त्यावर रुंदीकरणाला आमचा विरोध नाही. आम्ही या रक्ताचे आहोत की आम्ही रस्ता स्वतःहून मोठा करून देऊ. परंतु मी माझ्या आयुष्याची पुंजी जर त्या ठिकाणी लावली असेल तर मला मोबदला मागण्याचा अधिकार नाही का? हा प्रश्न माझा आहे. आता मला एक सांगा, माझ्या बाजूला हे बसले रवी कावळे, यांच्या आजूबाजूचे घर पाडले, यांचे व्यावसायिक मालमत्ता होते, घर होते. घर आहे. विषय काय आहे की तुम्हाला असा अधिकार आहे का? कायदा म्हणतो का पहिले तुम्ही व्यावसायिक मालमत्ता पाडा? कायदा काय म्हणतो? सुप्रीम कोर्ट काय म्हणतो? सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की तुम्ही जर एखादी संपत्ती घेत असाल तर त्याला तुम्ही अधिग्रहण करा. आणि राहिला बिल्डर्सचा विषय, तर याचं उत्तर महापालिका आयुक्तांनी द्यावं. आज जो TDR 150-200 रुपये स्क्वेअर फीट आहे, उद्या 5-10 लाख स्क्वेअर फीट TDR मार्केटला आला तर सप्लाय डिमांड मध्ये तो TDR 50 रुपये कोणी घेईल? आणि माझा अजून एक प्रश्न आहे, माझं घर जर 6 फूट जात असेल, माझी छोटी झोपडी आहे, 2 रूम मध्ये मी राहतो, 1 रूम किचन मध्ये, माझ्या घराची रुंदी 6 मीटर आहे, मग 6 मीटरचा TDR घेण्याचा कायदा तरी तरतूद आहे का?
कोण बिल्डर माझ्याकडून 6 महिन्याचा TDR घेतली तर झाला ना भिकारी. अहो म्हणजे तुम्ही आम्हाला रस्त्यावर बी आणणार, तुम्ही आमची दादागिरी करून जागा बी घेणार आणि तुम्ही आम्हाला साधा मोबदल्याची नोटीस देणार नाही आणि तुम्ही आम्हाला मोबदला देणार नाही आणि आम्ही प्रश्न विचारला तर तुम्ही विकास म्हणणार. त्यामुळे माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे त्यांना की विकास याला आमचा विरोध नाही, रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही, परंतु तुम्ही पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, 5वा 1000 टप्पे करा, परंतु ते टप्पे करत असताना ज्यांचे घरं बाधित होत आहे, ज्यांच्या मालमत्ता बाधित होत आहे त्यांना तुम्ही मोबदला द्या, त्यांना नगद स्वरूपाचा मोबदला. TDR आम्हाला नको. ज्या बांधवाला TDR पाहिजे असेल ती त्याची चॉईस आहे, महापालिका ठरवू शकत नाही. आणि ह्याच महापालिकेला मला आठवण करून द्यायची की ज्या दिवशी राज्य सरकारने हा पार्कली प्लॅन पब्लिश केला तर महापालिकेचे स्टेटमेंट तुम्ही छापले की त्यांनी सांगितलं याच्यात अनियमितता झाली, सरकारने रस्ते बदलले, सरकारने वेगळ्या पद्धतीने केलं. मग जर हा नकाशा फायनल नसेल तर तुम्हाला कोणी स्वप्नात घेऊन सांगितलं का? आणि जर तुम्ही एकीकडे कारवाई करता तर महानगरपालिकेमध्ये जे शेकडो फायली आज पेंडिंग आहे घराच्या बांधकाम परवानगीसाठी, नवीन रस्त्याच्या नियमाप्रमाणे, नवीन आरक्षणाप्रमाणे, मग त्या बांधकाम परवानग्या तुम्ही का नाही दिल्या याचं उत्तर तुम्ही द्या. की जर आता पप्पू पवार म्हणून हर्सूलचे रहिवासी आहेत, त्यांनी मला संपर्क केला, ते म्हणजे नवीन नकाशामध्ये माझी जागा वाणिज्य झालेली आहे, रहिवासी झालेली, मी महापालिकेत अर्ज केला, परंतु ते मला सांगतात की अजून प्लॅन पब्लिश नाही, आम्ही तुम्हाला देऊ शकतो. वाजिद जागीरदार म्हणून आझाद चौकचे आयुष जागीरदार, त्यांनी मला संपर्क केला, त्यांनी मला सांगितलं कि नए नक्शे में हमारा आमचं घर आता रेसिडेंट झालंय, पण महापालिके में गए तो बोलते नया प्लान पब्लिश नहीं है, हम परमिशन नहीं देंगे. म्हणजे एका नकाशाला तुम्ही तोडमोड करता, एक बाजू तुम्ही धरता की परमिशन देता येत नाही, एकीकडे तुम्ही सांगता रस्ता बडा होगा, चलो चलो निघलो. शासनाने अनेक ठिकाणी SRA मध्ये मुंबईला काय कारवाई होती, अरे झोपडपट्ट्याला तुम्ही रेग्युलराइज करून घरं देताय. प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे कोणी बिना घराचं राहणार नाही आणि तुम्ही बिंदासपणे घरं पाडताय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि दुर्दैव आहे की अशी गोष्ट शहरातले सर्वजण उघड्या डोळ्याने बघतात.